मार्गशीर्ष महिन्याचा उद्या शेवटचा गुरुवार आहे आणि उद्या आपल्याला या मार्गशीर्ष गुरुवारच्या महालक्ष्मी व्रताचं उद्यापन करायचं आहे। उद्यापन करताना या काही सोप्या सोप्या गोष्टी आहेत, काही चुका आपण म्हणू शकतो या आपल्याकडून माहीत नसल्यामुळे होऊन जातात। तर उद्यापन करताना कुठल्या चुका आपल्याला टाळायच्या आहे की जेणेकरून हे मार्गशीर्ष संपूर्ण महिन्याचं व्रत केल्याचं पुण्यफळ आपल्याला मिळेल आणि उद्यापनामध्ये काही चुका होणार नाही। मार्गशीर्ष महिन्याचा शेवटचा हा गुरुवार आहे आणि आता माता लक्ष्मी व्रताची सांगता होणार आहे। उद्यापन म्हणजे आपण सांगता म्हणत असतो। तर ते उद्यापन कसं करायचं ही मी माहिती तुम्हाला आधीच दिलेली आहे, नक्की बघा। फक्त आता उद्यापन करताना काही चुका टाळायच्या आहे। तर त्या चुका कुठल्या आहेत ते मी तुम्हाला सांगते। बघा 3 गुरुवार होऊन गेले, यावर्षी मार्गशीर्ष गुरुवारचे 4 गुरुवार होते। तर उद्या चौथ्या गुरुवारी जेव्हा आपण पूजा करणार आहे, आपण बाकीच्या 3 गुरुवार सारखेच या चौथ्या गुरुवारी सुद्धा पूजा मांडणी करणार आहे, व्रतकथा वाचणार आहे, बरोबर। तर पूजा करताना आहे ना काहीतरी भांडणी कटकटी करून आपल्याला पूजा बिलकुल करायची नाहीये। तुम्ही पूजा करणार आहे, तुमचं मन शांत ठेवा, कमी बोला। कमी बोलल्याने मग आपोआपच भांडणं वगैरे पण टळतात। वाईट मनाने कोणाचा तरी काहीतरी वाईट मनामध्ये विचार करून अजिबात पूजा करू नका, ती पूजा अजिबात फळास जात नाही। आपण पूजा करतोय ना तर आपलं मन शांत ठेवा आणि मी तर सांगते कमी बोला, तर कमी बोलण्याने खूप फायदे होत असतात। यानंतर पूजा करताना मन आपल्याला शांत ठेवायचं आहे, वादविवाद करून पूजेला बसायचं नाहीये। त्यानंतर कुटुंबातील वडीलधाऱ्या माणसांचा आपल्याला आशीर्वाद घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला पूजेला बसायचं आहे। वडीलधाऱ्या माणसांचा किंवा कोणाचा अनादर करून काहीतरी वाईट साईट बोलून असं कधीही कुठल्याही, हेच व्रत काय कुठल्याही पूजेला आपल्याला असं बसायचं नसतं। यानंतर बघा उद्यापन करताना कलश हलवल्यानंतर कलशामधलं पाणी जे आहे तर ते तुळशीला घालू नका, ठीक आहे। तुळशी सोडून इतर झाडांना तुम्हाला ते पाणी घालायचं आहे, कारण तुळशी एक माता लक्ष्मीचंच रूप आहे, बरोबर। आणि आपण हे पाणी कलशामध्ये ठेवलेलं होतं, तर हे पाणी किती का म्हटलं तरी तुम्ही थोडंफार ते सगळ्या घरामध्ये शिंपडा आणि त्यानंतर उरलेलं पाणी तुम्ही जे आहे इतर झाडांना तुम्ही टाकू शकता। यानंतर इथे तिथे ते पाणी फेकू नका, कारण कोणाचा पाय वगैरे पडला तर ती पण तेवढी तुम्हाला काळजी घ्यायची। कोणाचा पाय पडणार नाही, कारण ते पाणी तेवढंच पवित्र आहे। कारण आपण बघा जेव्हा पूजा करतो ते आपलं व्रत वगैरे आपण ऐकत असतो, पाण्यामध्ये सुद्धा काहीतरी प्रमाणामध्ये सकारात्मक ऊर्जा असते, म्हणून ते पाणी जे आहे तर ते आपल्या पूजेची साक्ष देत असतं, म्हणून ते पाणी असंच इथे पण कुठे टाकायचं नाहीये। यानंतर आपण माता लक्ष्मीला जे गजरा फूल वगैरे अर्पण केलं होतं ते महिला स्वतः सुद्धा घालू शकतात। जी आपण ओटी अर्पण केली होती त्यातलं सामान आपण स्वतः सुद्धा वापरू शकतो। आणि दुर्वा फुलं वगैरे जे आहे इतर तर ते आपल्याला वाहत्या पाण्यामध्ये टाकायचे आहे। ॲक्च्युली वाहत्या पाण्यामध्ये पण आजकाल टाकत नाही, कारण काय त्यामुळे प्रदूषण होतं। तर प्रत्येक शहरामध्ये अशी काहीतरी सोय असते की जिथे बघा काहीतरी मोठं असं कुंड ठेवलेलं असतं किंवा काहीतरी एखादी गाडी असते त्यांच्याकडे आपण निर्माल्य देतो, तसं तुम्ही करू शकता। ज्या खाण्याच्या गोष्टी आहेत त्या आपल्याला खायच्या आहे, सुपारी नारळ वगैरे जे आहे ते तुम्ही आहारात वापरू शकतात। पण बघा आहारात जर तुम्हाला वापरायचे नसतील, खायला वापरायचे नसतील तर ते तुम्ही पाण्यामध्ये मग विसर्जित करा। उगाचच इथे तिथे कुठे तुम्ही टाकू नका। एखाद्या मंदिरामध्ये जाऊन प्रसाद म्हणून वाटलं तरी पण चालेल। आणि नारळ वगैरे जर तुम्ही वापरणार असाल तर त्याचा काहीतरी गोड पदार्थ करा। तिखट पदार्थांमध्ये भाजीच्या वाटणामध्ये वगैरे अजिबात ते वापरू नका। खिरेमध्ये वापरा, काहीतरी गोड पदार्थामध्ये तुम्हाला ते वापरायचं आहे, ठीक आहे। त्यानंतर जे हळदी कुंकू वगैरे आपण वापरलेलं आहे ते तुम्ही देवांसाठी न वापरता आपण स्वतः वापरायचं आहे। आपण स्वतः जे कपाळी कुंकू लावतो त्यासाठी तुम्ही ते वापरू शकता। फक्त लक्षात ठेवा प्लीज, पूजेमधल्या कुठल्याही साहित्याचा अनादर होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे। कळालं, हे खूप महत्त्वाचं आहे, कारण आपण अत्यंत मनोभावे ही पूजा करत असतो। पूजेला तितकंच महत्त्व आहे, त्यामुळे उद्यापनाच्या वेळेस काही चुका आपल्याकडून होणार नाही ना। छोट्या छोट्या गोष्टी असतात, आपल्याला माहीत नसते की ही चूक आहे तर त्या आपल्याकडून होऊन जातात, म्हणून नक्की लक्षात ठेवा। आणि बघा पूजेचं उद्यापन कसं करायचं आहे याचा व्हिडिओ मी मागच्या आठवड्यातच शेअर केलेला आहे, नक्की तुम्ही व्हिडिओजमध्ये जाऊन बघू शकता। छान संध्याकाळी माता लक्ष्मीची पण तुम्ही आरती करा। शेवटचा गुरुवार आहे, अगदी बघा आनंदामध्ये आपले 4 गुरुवार कधी गेले अजिबात कळलं नाही। तर उद्यापनाला नक्की तुम्ही नियमानुसारच उद्यापन कराल अशी मी अपेक्षा करते। ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती। माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।